बायको तर भेटायला पाहिजे ना आता जा ना लगेच भेटू माहिती आहे रोडच्या मध्ये हायवेला थांबलेलो आहे आणि विषय असा होता की तो घाटातून नंतर मला तर वाटतं अर्धा एक तास तुम्ही मला पाठला करता ना. पैशापेक्षा हा प्रेम जो मिळतोय ना तुमच्यापासून हा मी नाही बाई कुठे अनुभव नाही शकत नाही. खाऊन झाला आवरा पेरम बोलले व माना पेटी घेऊन बसले. यस गाईज तर नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आहे खाऊन पिऊन सुखी संघटनेमध्ये तिहोर ब्लॉग्स या चॅनलवरती एकदम कडक मध्ये भडक. हा अंधार तुम्ही पाहून असा वाटला असेल तुम्हाला रात्र झाले पण हा रात्र नाही आता सकाळचे वाजल्यात 4:30. सो हा ब्लॉग फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे म्हणजे फॅमिली बरोबर एक छोटीशी ट्रिप आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. सगळे पोरांचं लगीन झाले आता कोण बाकी आहे आता कोण आता भुऱ्या माझा वाटते भुऱ्या कोण यांना सांग भुऱ्या कोण भुऱ्या म्हणजे माझ्या दिराचा पोर म्हणजे यांना सांग ना त्यांना कसं माहिती पडेल. हो ना भुऱ्या म्हणजे माझ्या दिराचा पोर भुऱ्या म्हणजे आई मला बोलते भुऱ्या भुऱ्या म्हणजे तो लहानपणी जामच भुरा होता म्हणजे भुरा म्हणजे गोरा एकदम गोरा एकदम चिकनाचा वाढ होतो आपल्या ते इंग्लिश लोकांसारखा होता इंग्लिश ब्रिटिश म्हणून मला भुऱ्या बोलायचे. आता फक्त एकच आई मला भुऱ्या बोलते बाकी कोण नाही बोलत. आता काला झाल्या आहे ना आई काला हो गोरे गोरे मुखड़े पे काला काला चष्मा काला झाले मी माझ्या मनासारखा काला झाले मी. इंटरव्ह्यू समाप्त गाईत आमची आजची सवारी याच्यात काय बोलतात त्याला मर्सिडीज बेन्झ ई क्लास मध्ये जाणार आहे आमची सवारी. आणि आमचा दादा जिमवाला मित्र माझा दोस्त आणि यो भीमाशंकर ब्लॉगवाला खतरनाक माणूस हे दोनच खतरनाक माणसं आहेत माझ्याबरोबर. गाईज तर गुड मॉर्निंग झालेली आहे मस्त की सकाळचा उजेड झालेला आहे इकडे बघा एकदम टणटणीत उजेड झालेला आहे. आता आम्ही थांबलो इथे फुटबॉलला थोडासा नाश्ता वगैरे करूया. काय खायचं आहे कोणाला काय खायचं आहे कोणी काय काय खाणार आहे का नाही माहीत नाही. मी तर डोकं खाणार आहे लोकांचा बाकी काय विषय नाही. सो असा काय विषय आता वाजलेत किती माहिती आहे का 7:30 वाजलेत तब्बल. सो असा प्रकारे हायवे फुल एन्जॉयमेंट म्हणजे मी तर झोपलेलं तराटमध्ये. फायनली पोहोचलो आम्ही आणि म्हणजे किती वाजता पोहोचलो नाही ते 10 वाजता पोहोचलो. बाकी मी काय शूट केलं नाही कारण की माझं डोकं थोडासा पेन होते. सो काय शूट केलं नाही आणि गाडीत तरी काय शूट करायचं मर्सिडीज बेनमध्ये बसलोय. सो काय शूट करायचा विषय असा आहे की गेल्या वेळेला आलतो आता थोड्या महिने अगोदर इथे पाण्याची जाम कमतरता होती आणि आता पाणी बघा बाबा 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 इकडे बघा ना फुल भरले नदी. म्हणजे आम्ही मला असं वाटतंय तो जो डॅमचा तो कट्टा दिसतोय ना त्याच्या एकदम असा जवळच गेलतो एकदम चालत म्हणजे एकदम अशा खड्ड्यातून पाणी घ्यायला लागलेला. म्हणजे नदीवरती कोणती कारा नदी काहीतरी असं याला बोलतात. आणि आता चाललोय गडावरती. सो तुम्ही तिथला सिनेमॅटिक आणि तुम्हाला माहिती आहे कसा काय विषय असणार. गाईज याची काय एंट्री आणि तिथे गर्दी थोडी कमी आहे बट ठीकठाक गर्दी आहे तेवढं टेन्शनची बात नाही. दर्शन वगैरे होईल आमचं मस्तपैकी. तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला गाईज अशी काय एंट्री आणि जबरदस्त एंट्री झालेली आहे. एलकोट जय मला. इथून एंट्री बघा ना कशी एकदम असा उजेड येतो आणि त्यानंतर जे दिसणार आहे जबरदस्त. एक मिनटं मी कॅमेरा चालूच ठेवतो. टॅन 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 आईला मलाच काय दिसत नाही. हा दर्शन वगैरे झालेलं एकदम प्रॉपरली एकदम टणटणीत आणि काय टेन्शनची बात नाही. तू कोण आहे जरा सांग. थोडा पॅकेट पडा नाही नसेल लक्षात तुम्हाला. गर्दी बघा किती आहे तशी गर्दी जाम आहे म्हणजे मगाशी गर्दी नव्हती आणि आता गर्दी वाढली पण आम्हाला दर्शन भेटलेलं आहे प्रॉपरली. ही बघा छोटी पोरं पण आलेत शाळेची पिकनिक घेऊन. ही बघा भावा फुल दुरकूस आलंय. आपण शाळेत होतो तेव्हा आम्हाला कुठे नाही जे पिकनिकला रिसॉर्ट चड्डी घालून बरमुडा घालून हे करायचं काय धिंगाणा करायचा.
गाईज हा जो दरवाजा आहे ना इथून जुन्या जेजुरीत जायला रस्ता आहे, म्हणजे दाखवतो थांबा तुम्हाला. जुन्या गाड्यावरती जायला इथून जो रोड आहे बघा, इथून त्या जुन्या गाड्यावर जायला हे आहे रस्ता. पण विषय असा आहे की टाईम नाही म्हणून नाही जाते तिथे, बाकी काय विषय नाही. बाकी तिथे एकदा तरी जायचं आहे, खूप वेळेला येतो जेजुरीला, पण एकदा पण तिथे गेलेलो नाही. सो कधी ना कधी जाऊ तिथे 100%. इथून सिटीचा व्ह्यू बघा कसा जबरदस्त दिसतोय का नाही, एकदम मगन ना ब्रो, एकदम खतरनाक. एकदम रॉकिंग स्टार, खतरनाक. चल कसं दिसता आई, शपथ जबरदस्त दिसता आपण दोघा, खतरनाक ना. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे जा यार, तू कुछ सोच. आई तुझं नाव का जरा सांग ना, तू ओळखणार नाही कोण? अरे ती आपण तिकडे व्हिडिओ करतली काशीला. आई मी काय बोलता, मी केव्हा 5 पायऱ्या करून बायकोला घेऊन, 5 पायऱ्या बायकोला घेऊन केव्हा कधी टाइम लागेल त्याचं सांग. कसा टाइम लागेल? बायको तर भेटायला पाहिजे ना, आता जा ना, लगेच भेटेल. अवरा हिरो मी चल तुला नेता मी का, मला बघायला येतील पोरी, मी काला जाऊ. एक नंबर अधिष्ठा प्रतिष्ठान, एक नंबर. आता स्वतःला बघ ब्लॉग मध्ये, माझे बघून हसत असते ना, आता स्वतःला बघू द्या व्हिडिओ मध्ये. गाईज मी आता एवढा खुश झालो ना, मग माझा डोका दुखत होता, पण आता जे बघून तुम्ही खुश व्हाल आणि मी जे खुश झालो ना, आई शपथ सांगतो, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स तुम्हाला जे दिसणार आहे ते आपल्या बिझनेस रिलेटेड आहे. खूप मोठा बिझनेस आपला चालतोय, इंटरनॅशनली आपल्याला त्याला एक्सप्लोर करायचा आहे. त्या बिझनेस दी वन अँड ओनली वन डुक्कर बिझनेस. योबा ओय खैस ओय, तुझ्या आईच्या गावात डुक्कर पादला. अय राजू तू डुक्कर आहे, कुत्रा नाही. सकाळी झोपायला रात्री उठायला कसला आहे बघ ना. भाई माझं मन तृप्त झालंय आता मी खुश आहे. चल रे. मग असा विषय काय होता, तुझ्या आईच्या गावात डुक्कर पादला. हाय 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 हाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारी बनवलंय एक नंबर. आई सांग ना लवकर कवा लागेल करू. हे बघ या पायऱ्या दिसन घ्या मागे, या चाराच्यात मला तिच्यावर बघ. पहिली फुर्सत में निकल. तू दमले आई, दमले काय आईला. मग तू इंटरेस्ट नाही दाखवत मला आज. कराचा लगीन कराचा मग पोर कवा शोधशील, पोर शोधशील का काही शोधू बी तुम्ही काही असं नाही, मला नाही भेटणार. अवतार बघा जरा, अवतारला इग्नोर मारा. सो जेवण वगैरे करून झालेलं नीट, आता निघतोय आम्ही. सो आता थोडीशी एन्जॉयमेंट काय नाही होईल, तुम्ही तुम्हाला दाखवेल. सो ती एन्जॉय करा. आईच्या गा, सॉरी माफ करा. हा मग ते नाही, आम्ही त्याच घाटातून तर गेलेलो आलतो नाही का, वेगळा. अच्छा गाईज माहिती आहे, रोडच्या मध्येच हायवेला थांबलेलो आहे. आणि विषय असा होता की म्हणजे ते मी थोडंच सांगेन की तो घाटातून नंतर मला तर वाटतं अर्धा 1 तास तुम्ही मला पाठला करता ना, म्हणजे जाम टेन्शन झाला. मी नंतर तुम्हाला सांगतो ते विषय. मोमेंट आहे भाई, मोमेंट आहे. पण आता सध्या निघायची वारी. दीपक भाऊ येत आहे का? दीपक भाऊ आलेले आहेत माझ्या समोर, ते बोलतात कॅमेऱ्यात नाही घ्यायचं, पण तुम्हाला बोललेले आणू नका. गाईज तुम्ही भेटताय एवढं ठीक आहे, पण हे काय एवढं आणायची गरज नाही. मी आता पुढच्याला सांगणार नाही. दीपक भाऊ तुम्हाला तर मी सांगणार पण नाही की मी येतोय इकडे. त्या दिवशी चुकून निघला माझ्या तोंडातून की मी येणार आहे. विषय असा झाला की दीपक भाऊ म्हणजे ते घाटात थांबलेले वेगळ्या आणि आम्ही होतो वेगळ्या घाटात, ठीक आहे.
सो तिथून ते पाठला कर आम्ही आणि आपल्या घरचे असल्यावर आपण थांबू नाही शकत असेल. आम्ही 10 मिनिटं थांबलो एका ठिकाणी, पण ते काय तिथे पोहोचले नाही आणि फोन पण आमचा कनेक्ट नव्हता. सो ते तरी पण आले आमच्या मागे मागे आणि त्यांनी शोधला, म्हणजे काय बोलतात त्याला, आता गाडी शोधली. गाडीचा नंबर मी सांगून ठेवलेला आणि ते गाडी शोधली आणि ते आले आणि हायवेच्या मध्येच त्यांनी गाडी साईडला घेतली. म्हणजे यो काय बोलतो त्याला, पैशापेक्षा हा प्रेम जो मिळतोय ना तुमच्यापासून, हा मी नाही भाई कुठे अनुभवू नाही शकत. नाही कुठल्या जगाच्या कोपऱ्यात हा प्रेम भेटणार आहे. सो खूप खूप म्हणजे आभार आहे तुमच्या सर्वांचे. आणि मेन भाऊ दीपक भाऊ, तुम्ही असे गिफ्ट नका आणू, बाकी काय विषय नाही. बाकी लव्ह यू. मी आईच्या गावात माहिती या पेट्यांचा विषय मी तुम्हाला सांगतो. थांबा 1 मिनिट. एवढ्या पेट्या दिल्यात ना, कसला विषय सांगतो. गॅरंटी काजू कतरीवर. 1 2 अरे मला काय आवडतो लोकांना माहिती आहे, मला काय आवडतो लोकांना माहिती आहे. काहीच माहिती आहे. यो विषय काय होता माहिती, 16-17 पेट्यांचा. म्हणजे दीपक भाऊ पहिलाच बोललेले की जेव्हा पण तू मला भेटशील. हे बघ विषय काय होता माहिती काय, किती पेट्या दिल्यात माहिती आहे काजू कतरीच्या? 16 पेट्या आहेत. 16 का 17 पेट्या आहेत. नाही मी सांगितलं नव्हता विषय काय, मी सांगतो बघ. ते कितीतरी 20,000 फॉलोअर्स झालते ना सबस्क्रायबर, तेव्हापासून म्हणजे त्याच्या पहिल्यापासून ते फॉलो करतात. पण तेव्हापासून ते बोललेले आता प्रत्येक 1000 सबस्क्रायबरला माझ्याकडून 1 पेटी, जेव्हा पण तू पुण्याला येशील तेव्हा. आणि आता त्याच्यानंतर 15 का 16,000 सबस्क्रायबर वाढले बरोबर. मग त्याही ते 16 पेट्या दिल्यात. भाई 90 बोलण्यापेक्षा डेंजर विषय आहे. खतरनाक खतरनाक. दीपक भाऊ म्हणजे डोळ्यातून पाणी येतच, बाकी माझ्या डोळ्यातून लोक पाणी येत नाही. बट खूप खूप आभारी. दादा तुला काय बोलायचं का? माकावडी मस्त आहे, थँक्यू. नाना काहीतरी बोल. आवडेल आमचं कोण भेटायला येतं काही हक नाही. आमच्या कोणी भेटायला प्रेम आहे. हा प्रेम आहे ना. म्हणजे आपण गावाच्या बाहेर तरी जाऊ कोणाला भेटायला? नाही जाऊ शकते नाही. ती येतात ना, आम्हाला विश्वास हो ना. मग बोल ना, असंच आमच्या पोराला पुरं नाही असं काहीतरी बोल ना, इमोशनल करता. तू चुप का गपचूप बघला ना कुठं सांगून झाला आवरा पेरम बोलले व माना काय पेटी घेऊन बसला राहतच नाही रे शपथ. आवरा पेरम ना. यस गाईज, तर घरी पोहोचलो. चष्मा घातला मी मुद्दाम, कारण की माझा अवतार एकदम थडकलाच झालेला आहे, एकदम चमंडो मुंडा झालेला आहे. सो जर ब्लॉग आवडला असेल, चमचमीत झणझणीत आणि तरतरीत ब्लॉग, छोटासा ब्लॉग आणि जास्त काही म्हणजे होता तरी एन्जॉयमेंट आली, असं नाही की नाही केली एन्जॉयमेंट, बट फॅमिलीच्या बरोबर होतो. सो म्हणून जास्ती काही शूट केला नाही, बाकी काही विषय नाही. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईकचा बटन जरूर दाबा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की ब्लॉग कसा वाटला. आणि पुन्हा एकदा हॅशटॅग दीपक भाऊ इन दी चॅट होऊन जाऊन द्या ना मित्रांनो. चला बाय बाय.